जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहे महाराष्ट्राचा भूगोल। त्यामध्ये घाटमार्ग, महाराष्ट्रातील उत्तरेकडून दक्षिणेकडे जे सिक्वेन्स आहे घाटमार्गाची ते आपण स्ट्रिक मध्ये बघणार आहे। तर बघू आपण घाटमार्ग। तर बघा, महाराष्ट्रातील घाटमार्ग। तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये स्ट्रिक्स आहे एक, ते बघू आपण। बघा, थळ माळावर बोर आंबे, थळ माळावर बोर आंबे घेऊनी, थळ माळावर बोर आंबे घेऊनी कुंभ आंबा, आंबा फोडितो आंबोलीत, आंबा फोडितो आंबोलीत। बघा एक वेळा ही कन्सेप्ट, हे स्ट्रिक, या स्ट्रिक मध्ये महाराष्ट्रातील उत्तरेकडून दक्षिणेकडे सर्व काय आपले घाटमार्ग आले। तर बघा याच्यामध्ये एक वेळ, थळ माळावर बोर आंबे घेऊनही कुंभ आंबा फोडितो आंबोलीत। तर बघा याच्यावर आपल्याला पुढच्या स्लाइडवर घेऊ आपण की काय होते की याच्यामध्ये थळ माळावर, इकडे बारीक अक्षरात लिहून घेऊ आपण, थळ माळावर बोर आंबे घेऊनी कुंभ आंबा फोडितो आंबोलीत। हेच महत्वाचं आहे, आंबोलीत। बघा या स्ट्रिक मध्ये महाराष्ट्रातील उत्तरेकडून दक्षिणेकडे टोटल आपले काय घाटमार्ग आले आहेत। तर एक एक बघू आपण। सर्वात वर आहे थळघाट, त्यानंतर आहे माळा। बघा याच्यामध्ये ज्याच्या खाली अंडरलाईन मी करतो तो एक घाट आहे, थळ। तर काय आला? थळघाट। माळावर माळ, तर काय झाला आपला? माळशेज घाट। बघा माळशेज घाट। तिसरा आहे आपला बोर। तिसरा कोणता आहे? बोर। तिसरा आपला काय आहे? बोरघाट आहे, बोरघाट। चौथा आहे आपला कोणता? आंबे म्हणजे कोणता हो? आंबेनळी घाट। चौथा आहे आपला कुंभ, म्हणजेच कोणता? कुंभार्ली घाट। त्याच्यानंतर आहे आपला आंबा घाट। नंतर आहे आपला फोडितो, म्हणजे त्यातला काय आपला? फोंडा घाट। त्यानंतर आहे अंबोलीत, म्हणजे आपला कोणता? अंबोली घाट। तर बघा मित्रांनो, हे उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारे काय घाट आहेत। तर बघा मी अंडरलाईन करतो, त्या स्ट्रिक मध्ये ते घाट आहेत आपले। थळघाट थळ आहे, माळावरचा माळशेज घाट आहे, इकडे बोर घाट आहे, इकडे आंबेनळी घाट आहे। त्याच्यानंतर घेऊनी काहीच नाही, स्ट्रिक साठी शब्द वापरलेला आहे। कुंभार्ली घाट आहे, आंबा घाट आहे। त्यांना फोडितो, त्यामध्ये फोंडा घाट आहे, हे तो काहीच नाही। त्यानंतर अंबोलीत, हा अंबोली घाट आहे। तर ठीक आहे, बघू आपण कोणत्या दोन शहरांना ती जोडल्या जातात। तर बघू आपण कोणत्या शहरादरम्यान आहेत त्या। त्यामध्ये बघा थळघाट नाशिक मुंबई। त्याच्यानंतर माळशेज घाट ठाणे नगर। त्यानंतर बोरघाट आहे, बघा बोरघाट पुणे मुंबई। त्याच्यानंतर आहे आंबेनळी। इथं लक्षात द्या मित्रांनो, ब आहे आणि ळ आहे। इथं काय आहे? ब-ळ। तर बळ कोणत्या शब्दात आहे? महाबळेश्वर मध्ये आहे। तर म्हणजे लक्षात नाही राहिलं तर आपल्याला काय होते, कधी कधी लक्षात नाही आलं तर याच्यावरून आपल्याला लक्षात येऊन जाते, इकडे बळ आहे तर इकडे काय होईल? महाबळेश्वर। आणि इकडे पोलादपूर। त्याच्यानंतर बघा इकडे काय आहे? कुंभार्ली घाटामध्ये क आहे, तर इकडे आपल्याला लक्षात नाही आलं तर पहिले कोणता शब्द लागतो कुंभार्ली घाटात? कराड। कोणता आहे? कराड। आणि इकडे कोणता आहे? चिपळूण। त्यानंतर इकडे आहे आंबा घाट। आंबा कुठं पिकतो? रत्नागिरीमध्ये। आंबा कुठं पिकतो? रत्नागिरी। म्हणजेच आपला जिल्हा कोणता? रत्नागिरी। कोणता आहे? रत्नागिरी। आणि इकडे
दुसरा जिल्हा कोणता आहे कोल्हापूर. या दोन शहरादरम्यान कोणता घाट आहे हो आपला आंबा घाट. त्यानंतर आहे फोंडा घाट, तेच कोल्हापूर इकडे येईल, कोल्हापूर पणजी. फोंडा घाट कुठं आहे कोल्हापूर पणजी, कोल्हापूर पणजी. त्यानंतर बघा इकडे काय आहे ब लागलेला आहे या शब्दामध्ये, अंबोली घाट ब लागलेला आहे, तर तिकडे आहे बेळगाव. काय आहे बेळगाव. अंबोली घाट बेळगाव, बेळगाव सावंतवाडी, सावंतवाडी. बघा मित्रांनो हे आपले स्टिक आहे आपली, थळमाळावर बोर आंबे घेऊन आंबा कुंभ आंबा फोडितो आंबोलीन. याच्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व काय आपले घाट आले आणि त्यांची सिक्वेन्स कशी आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे. हे कशी आहे आपली उत्तरेकडून दक्षिणेकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे पूर्ण महाराष्ट्रातील काय आहेत आपले हे घाट. ठीक आहे, धन्यवाद.